हाय फ्रेंड, जय महाराष्ट्र. कसे आहात सर्वजण? तर रेहाना क्वीन ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून आभार. तर पावसाचं थोडंसं वातावरण झालेलं दुपारी, पण नंतर आणि एकदम कडाक्याचं ऊन झालं. तर शेतकरी हा खूप आतुरतेने वाट पाहत आहे पावसाची. तर काहींची पेरणीसुद्धा झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता, मी इथं गवारीचं बी त्यानं घातलेलं. गवारीचं बी, दोडका, भेंडी आणि धने. तर तुम्ही बघू शकता इथं काहीही उगवून आलेलं नाही, तर पूर्ण असं करपून गेलेलं आहे. तर हे बघा, जागी जागी म्हणजे करपून गेलेला आहे. तुम्हाला दाखवतो. हा एकुलता एकच रोप राहिलेला आहे इथं, हा गवारीचं. तर याला वेळेवर पाऊस जर असता तर हे छानसं उगून आलं असतं. तर भेंडीचं पावशेर आणि गवारीचं पावशेर बी पूर्ण वाया गेलेलं आहे, आणि धने अर्धा किलो. तर आता पाऊस झाल्यानंतर आपण आणि पुन्हा करायचं. आता हे पीक मोडच झालं. तर बघू शकता पूर्ण असं एकदम वातावरण निरभ्र आकाश झालेलं आहे. तर काही काही ठिकाणी पाऊस होत आहे. तर येईल, पाऊस होईल. तर शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका. याला आम्ही बोरचं पाणी दिलं असतं, पण बोरला पण पाणी खूप कमी आलेलं आहे. तर आपल्या घर खर्चासाठीच वापरण्यासाठी कमी पडत आहे. तर मला यूट्यूबच्या माध्यमातून हे सांगायचं आहे, मला व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी न घाबरता आणि न नाराज होता प्रत्येक परिस्थितीला सामोरं जायचं. तर येईल पाऊस. थोडंसं वातावरण झालेलं आहे पावसाचं. तर पीक वाळून गेलं, कोणाच्या ऊसाला पाणी कमी आहे, कोणाचा मक्का वाळत आहे, कोणाचं काय वगैरे वगैरे. शेतकरी म्हटल्यावर कोणतीही पिकं असू शकतात. तर त्या पिकांना शेतकरी की महागडी औषधे आणून घातलेला असतो, त्याला फवारणी केलेली असते. तर शेतकरी हा खूप टेन्शनमध्ये असतो. तर शेतकऱ्यांनी टेन्शन न घेता, डोक्यात कोणताही विचार वाईट न आणता प्रत्येक परिस्थितीला सामोरं जायचं. परमेश्वर तर आहे आपल्या पाठीशी. तर कोणीही असं म्हणजे शेतकऱ्यांनी कसं आहे, शेतकऱ्याचं सांगते, मी पण एक शेतकरीनंच आहे. आता एवढं बी मोड झाले, बी म्हणजे मात्र झालेलं आहे गवारी भेंडीचं. तर प्लॉटचं बी थोडंसं महागडं असतं आहे ना, तर पैसा वाया जातो शेतकऱ्याचा, त्याची मेहनत वाया जाते. मग ते शेतकऱ्याला वाईट वाटतं. मग तो असल्या सर्व विचारांनी शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. तर शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तर तुम्ही कोणताही मनामध्ये वाईट विचार न आणता प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यावं. आणि आहे ती आपली शेतामध्ये जसं होईल तसं आपलं त्यामधून काहीतरी उत्पन्न काढायचं. थोडं बहुत म्हणजे आता पाऊस कुठेच नाही असं नाही, कुठं तर जागी ठिकाणी पाऊस पडत आहे. दुष्काळ हा कधी गृहीत केला जातो की कुठेच पाऊस पडला नाही तरच दुष्काळ जाहीर केला जातो. तर बऱ्याच ठिकाणी आज तर मला मेसेज मी वाचले की भरपूर ठिकाणी पाऊस हा झालेला आहे. तर आपल्या भागाला पण पाऊस येईल आणि आपली पिकंसुद्धा बहरणार, फुलून येणार. तर तुम्ही तुमच्या शेताची तयारीला लागा. तर बघा हे कसं आहे, मग मी पाणी नसल्यामुळं ना हे मी बी असं शिल्लकच ठेवलेलं आहे इथं.
ते मी पेरण्यासाठी आणलेलं, पण नाही घातलं. पूर्ण असं माती एकदम फडफडीतच झालेली आहे, पूर्ण वाळून गेलेलं आहे. काहीच करता येत नाही आता पाण्याशिवाय. तर बघू शकता तुम्ही, खूप म्हणजे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झालेली असते. हे बघा, हे गवारीचं कशी आलेली आहे गवारी, म्हणजे कुठं कुठं तरीच हे बी आलेले आहेत. तर शेतकऱ्यांनी वाईट वाटून घ्यायचं नाही कोणत्याही गोष्टीचं. मला हेच सांगायचं आहे आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून. तर शेतकरी हा म्हणजे जगाचा पोशिंदा म्हणला जातो. शेतकरीने कष्ट केल्याशिवाय पुढचं काय म्हणजे चालतच नाही, असं आहे. तर माझी एकच अशी कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यानं बिलकुलही नाराज होऊ नये. तर आपल्याला कसं आहे, शेतीमध्ये पैसा लागतो. पैसा म्हणजे औषध आणायला, लागवडीसाठी. त्याशिवाय आता शेतीच नाही. बिगर औषधाची तर शेती नाहीच. औषध मारल्याशिवाय तर कोणचंच येत नाही म्हणजे पीक. तर त्यासाठी लागतो पैसा. तर मग नंतर कर्ज काढा, लोन घ्या, असं शेतकऱ्याचं असतं. तर आपल्याला खिशाला पेलेल एवढंच कर्ज घ्यायचं. ते कसं करतात की भरपूर कर्ज घेतात, नंतर पीक पाणी येत नाही, नुकसान होतं, मग तो कर्जबाजारी होतो, नंतर आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. तर थोडकंच पीक काढा आणि कर्जही थोडकंच घ्या, आपल्या खिशाला पेलेलं एवढंच. ते कसं आहे, आपल्याला म्हणजे पुन्हा चालून आपल्या डोक्याला खूप त्रास होतो. नाही ते विचार येतात, कसं फेडायचं, पैसा कसा काढायचा शेतातून. पावसाशिवाय तर काय येत नाही, पाण्याशिवाय तर काहीच येत नाही. म्हणून माझी एकच विनंती आहे की आपल्या खिशाला पेलेलं एवढाच कर्ज करा, जास्त कर्जबाजारी होऊ नका. आपलं जे काय असेल ते त्यातच म्हणजे सुखी राहा. आणि जीवन हे, आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की जीवन हे एकदाच आहे. मानव जीवन एकदाच आहे, पुन्हा नाही आहे. असं म्हणजे काही ठिकाणी लोक भरपूर प्रमाणात कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेल्या आहेत. तर आपल्या लेकराबाळांचा विचार करा. तर पुन्हा जन्म नाही आहे. आपल्याला पण मन भरून, डोळे भरून जगदुनिया पहा, त्याचा आनंद घ्या. असं आत्महत्या केलं तर काय हे नाही, ते मग मागच्या लोकांनासुद्धा त्रास होतो. लोक म्हणतात उगाच, म्हणजे कसं आहे की आहे त्यात समाधान राहा, जास्त कर्जबाजारी होऊ नका. नाही ते विचार डोक्यामध्ये आणू नका. तर होईल पाऊस. थोडंसं हे बघा, आभाळ होत आहे. तर परमेश्वराला आहे शेतकऱ्याची काळजी, तर होईल. आणि त्यामध्ये ते अधिक मास म्हणतात ना, म्हणजे धोंडा महिना, त्यामध्ये थोडंसं पाऊस कमीच असतंय, पण होईल. हे बघा, आता पूर्ण असं ढगाळ वातावरण झालेलं आहे. 2-4 दिवसात पाऊस नक्कीच होईल. तर शेतकऱ्यांनी आपल्या शेताची हे करा, म्हणजे रेडी राहा. खूप असं मग बघा, ते बघू शकता तुम्ही किती आभाळ आलेलं आहे. खूप छान असं म्हणजे पाऊस होणार, निसर्ग राजा बरसणार आपला, आणि शेतकरी राजा पण खूप खुश होणार, भरभराटी येणार. मी आशा करतो की आपल्या शेतकऱ्यांना परमेश्वर त्यांना ताकद देवो, त्यांना हमेशा खुश ठेवो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर पुन्हा एकदा खूप तुमचं म्हणजे कळकळीची विनंती आहे की मनामध्ये शेतकऱ्याने कोणतीही वाईट विचार आणू नये.